असे मस्त कुरकुरीत साबुदाणे वडे तुम्हाला देखील करायचे असतील तर ही रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा। इथे मी 2 वाट्या साबुदाणे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले, ते भिजतील इतपत पाणी ठेवलं आणि वर थोडंसं पाणी जास्त ठेवलं, म्हणजे साबुदाणे छान मऊसूत असे भिजतात। हे रात्रभर मी भिजत ठेवलं, सकाळी इथे बघू शकता साबुदाणा छान भिजला आहे। तो मॅशरच्या साहाय्याने असा मी मॅश करून घेतला। मॅश करण्याचं कारण असं की साबुदाणे वडे तळताना तेलामध्ये फुटतात आणि ते फुटू नये म्हणून हे नक्की ही स्टेप तुम्ही मिस करू नका। हे छान असे मॅशरने थोडेसे मॅश करून घ्या, पूर्ण पीठ नाही करायचे पण फक्त थोडेसे मॅश करून घ्यायचे। आता यामध्ये मी जिरं, मिरची, भाजलेले शेंगदाण्याची भरड करून घेतली आणि ती यामध्ये घातली। 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आणि किसून यामध्ये घातले। किसून घातल्यामुळे काय होतं, ते एकजीव व्हायला मदत होते। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि अगदी थोडीशी साखर घातली चवीपुरती। मी मॅशरच्या साहाय्याने मॅश करून झाल्यानंतर हाताने असं छान मी हे पिठाचा गोळा मळून घेतला, म्हणजे तो छान एकजीव होतो आणि वडे करायला आपल्याला सोपं जातं। आता इथे वडे करायला घेते आहे। वड्यांचा आकार मी एकतर आपले नॉर्मल जे वडे असतात गोल तसे केले आणि याची साईज मी फार मोठी किंवा अगदी लहान नाही केली आहे। फार मोठे वडे जर केले तर ते आतमध्ये कच्चे राहतात आणि म्हणून मी ते मीडियम साईजचे वडे केले। काही वडे मी असे गोल चपटे केले आणि बाकीचे मी आपला मेदूवडा जसा असतो म्हणजे त्याला मध्ये होल केला आहे। असं केल्यामुळे वडा आतपर्यंत छान कुरकुरीत तळला जातो आणि खूप छान कुरकुरीत लागतो। त्यामुळे असे देखील नक्की करून बघा वडे। आता इथे वडे बनवून घेईपर्यंत मी इथे कढई ठेवली आहे, तेल तापत ठेवलं आहे। तेल मीडियम गॅसवरच तापवायचं आहे, खूप जास्त तेल गरम नाही करायचं, नाहीतर वडा सोडल्यानंतर तो पटकन त्याचा रंग बदलतो आणि तो करपू देखील शकतो आणि आतमध्ये कच्चा राहतो। आणि यासाठी मीडियम गॅसवर हे वडे तळायचे। वडे फार काळ तेलामध्ये तळत राहायचं नाही, त्यामुळे देखील ते कधी कधी फुटू शकतात। त्यामुळे आधी वडे सोडायचे आणि अशा प्रकारे मी दोन्ही बाजूने छान असे तळून घेतले आणि ते काढून घेतले। आता दुसरे जे मी बनवले होते मेदूवड्याच्या आकाराचे ते देखील मी ते आता तळून घेते आहे। छान खरपूस तळायचे, खूप जास्त वेळ तळत नाही बसायचं, नाही तर ते तेलकट देखील होऊ शकतात। अशा प्रकारे हा रंग आल्यानंतर वडे काढून घ्यायचे। आता याबरोबर अशा प्रकारे सगळे वडे मी तळून घेतले। याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवली होती, खोबऱ्याची चटणी, ज्यामध्ये मी ओलं खोबरं, थोडेसे शेंगदाणे, साखर, मीठ आणि जिरं, मिरची घातली होती आणि अगदी साधी अशी ही चटणी बनवली, पण ही या वड्यांबरोबर खूप छान लागते। तुम्ही दह्याबरोबर देखील खाऊ शकता। तर अशा प्रकारे हे साबुदाणे वडे इथे खाण्यासाठी तयार आहेत। नक्की ट्राय करून बघा, खूप छान रेसिपी आहे, अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत। नक्की ट्राय करा। कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच माझ्या रेसिपी पाहत राहा। थँक्यू। असे मस्त कुरकुरीत साबुदाणे वडे तुम्हाला देखील करायचे असतील तर ही रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा। इथे मी 2 वाट्या साबुदाणे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले, ते भिजतील